राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हा उपाध्यक्ष स्वर्गीय दत्ताअण्णा पाटोळे यांची जयंती साजरी झाली। या निमित्तानं क्रॉस कंट्री स्पर्धा झाल्या। तसेच विद्यार्थ्यांना खाऊ आणि वह्यांचे वाटप करण्यात आले। कुपवाड वाघमोडे नगरमधील दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय दत्ताअण्णा पाटोळे यांच्या जयंतीनिमित्त क्रॉस कंट्री स्पर्धा झाल्या। या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला। प्रारंभी दत्ताअण्णा पाटोळे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले। त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला। स्पर्धेत 10, 12, 16 आणि खुला गट अशा विभागात स्पर्धा पार पडल्या। प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, शील्ड आणि रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। बक्षीस वितरण समारंभ वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, श्रीमती पाटोळे वहिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। तसेच यावेळी वाघमोडे नगर मधल्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि वही, पेन, पेन्सिलचे वाटपही करण्यात आले। स्पर्धेच्या प्रारंभी माजी नगरसेवक शेठजी मोहिते, माजी नगरसेवक विष्णू माने, माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांनी दत्ताअण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात केली। खुल्या गटातील स्पर्धेचे मोठे आकर्षण होते। त्यात स्वराज्य पाटील सांगली यानं प्रथम, प्रधान किरुळकर सांगली यानं द्वितीय, अजित लवटे नागज यानं तृतीय, तसेच चौथा महादेव कोळेकर, पाचवा सुमंत तारकेश्वर राजभर यांनी क्रमांक प्राप्त केले। त्यांच्यासह सर्वच विजेत्यांचे अभिनंदन करत विशाल पाटील म्हणाले, स्वर्गीय दत्ताअण्णा पाटोळे यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली। त्यांनी विकास कामाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही भरीव स्वरूपाचे काम केल्याचे सांगितले। तसेच माजी नगरसेवक शेठजी मोहिते यांनीही दत्ताअण्णांच्या कार्याचा गौरव केला। या सर्व कार्यक्रमाचे संयोजन अण्णाप्रेमी ग्रुपचे युवा नेते सागर माने, ओंकार पाटोळे, कचरे मामा, महादेव पाटोळे, शिवाजी पाटोळे, प्रशांत बामणे, सदाशिव जवीर, पोलीस उपनिरीक्षक कृष्णदेव कांबळे यांच्याबरोबरच अनेक कार्यकर्त्यांनी केले। स्पर्धेला संदीप राक्षे, विपुल सरवदे, प्रकाश यमगर, रवी वांगीकर यांनी सहकार्य केलं। आणि या दिवसाचा औचित्य साधून दत्ताअण्णांचे कुटुंबीय सागर सर्वांनी मिळून दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करायचे कार्यक्रमपैकी हा क्रॉस कंट्रीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या पद्धतीनं बक्षीस वितरण व वही वाटपाचा कार्यक्रम आता आपण जे घेतोय त्या कार्यक्रमात उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी मित्र हो। अण्णांच्या जाण्यानं निश्चितच या परिसरातील सगळ्यांच्या लोकात, आयुष्यात, जीवनात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम त्यांचे कुटुंबीय समर्थपणे करत आहेत। आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अण्णांचा विचार, अण्णांचा वारसा हा समर्थपणे त्यांच्या कुटुंबीय, त्यांच्यावर प्रेम करणारे मित्र परिवार हा चालवू शकेल। अण्णांनी जे ध्येय ठेवलेलं लोकांचा विकास, लोकांच्या अडचणीला धावून जाणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं, ते सर्व कार्य या नवीन पिढीच्या माध्यमातून व्हावे की आपण या नवीन वर्षाच्या दिवशी, अण्णांच्या जयंती दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया।